मैं कौन? मेरा नाम सुनकर तुम डर जाओगे, तुम घबराओगे, तुम भिगोगे, क्योंकि रिश्ते में हम तुम्हारे बाप लगते हैं। नाम है मोचा चाटे, मोरेश्वर चारुदत्त चाटे, कौन सा मोचा चाटे। हॅलो मोचा, हॅलो मोचा, हॅलो मोचा, हॅलो 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 मोचा। इच्या मोआईचा नाव सांगता बरोबर ओळखत नाही बे म्हणून ठेवून दिला फोन। ही काय पद्धत झाली? चाल का आजकाल काही इज्जत राहिली नाही ह्या मोबाईलची। पण हे काय मगापासूनच्या इथे मी आलो, पण इथे माझ्या व्यतिरिक्त कुणीही करता मनुष्य दिसत नाही। कुठे गेले रे सगळे लोकल क्वालिटीचे लोक? कुठे गेले बे? गेला बे भो 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 भोग आपल्या कर्माची फळ। मयूरी मॅडम, शीतल मॅडम, मयूरी मॅडम, शीतल मॅडम। कमाल झाली, आज सूर्य पश्चिमेकडे उगवला की काय घर एकदम शांत। कधी कधी तर हे आदिनाथ भावाचे घर कमी आणि पागलखान्यात जास्त वाटतो, आणि ह्या पागलखान्यात एवढी भीषण शांतता। मयूरी मॅडमची इथं हा पसारा। हा राजू कुठे गेला? कधी वेळेवर येत नाही। राजू, ए राजू, राजू, अरे या हा राजू कुठे काजू खायला गेला? अजूनही कामावर यायचं वाटतं। याच्यासाठी रोज साहेबांचं बोलणं मला ऐकावं लागतं। कंपनीने घर सगळ्या गोष्टींच्या भार माझ्या एकट्याचे उरावं, आणि ही राजूची भांडण। एक तर ही मोठी पोरगी मयूरी, हिने स्वतःच्या मर्जीने लव्ह मॅरेज केलं आणि लग्नानंतर 2 महिन्यात नवऱ्याचा ऍक्सिडेंट झाला म्हणून पागल झाली। दुसरी पोरगी शीतल, हिला तर काही कामधंदेच नाही। कॉलेजच्या नावाखाली पैशाची उधळण करणे, मुलांसोबत टवाळक्या करणे आणि नुसत्या झोपा काढणे, बस एवढंच हिचा पराक्रम। मालकीनबाई कसं होईल या घराचं? मालकीनबाई 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 गेल्यापासून मला असं वाटतं की मी आदिनाथ भावेचा मॅनेजर कमी आणि त्याची बायकोच जास्त आहे। फक्त मला साडी घालायची बाकी आहे बस। अरे यार, कोणाचा फोन आहे? मी किती बिजी माणूस आहे माहित नाही। कोणा बे वेळी फोन करतो। हा बोला। चमायला मोबाईल एवढा बारीक कसा झाला? मागे ठेवलाय तरीच मी म्हटलं मागे कोण खाजवत आहे। साहेबांचा फोन। हा हा बोला सर, घरीच आहे। काही नाही, खाजवत आहे, डोकं खाजवत आहे साहेब। राजू ने साहेब? होय साहेब। म्हणजे राजू दिसत नाही साहेब, याचा अर्थ तो बहुतेक कामावर यायचा। तुम्हाला काय वाटतं? नाही गंमत केली साहेब। नाही टेन्शन घेऊ नका, मी अजिबात टेन्शन घ्यायचं नाही। हा यस 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 यस, नो 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 नो, यस यस यस, नो नो, यस नो नो, यस नो नो, यस, बस एवढंच येतं मला। हो ठेवतो। अरे यार, एक दिवस राजू पाई माझी नोकरी जाईल। सांगून पण जातो मी पुढे गेला काय गेला काय। अरे राजा, सांगून जात जा रे बाबा, माझी नोकरी घालवशील एका दिवशी। ही आली दुसरी पागल, आता ही माझ्या डोकं खाय। या 2 बहिणींनी नाकी 10 आणलेत माझ्या, लोकांच्या नाकी 9 येतात, माझ्या 10 आले। कंटाळलो मी आता। अरे मोरू, अरे मी तुझ्याशी बोलते। अरे लक्ष तुझं? मी पण तुमच्याशीच बोलतो मॅडम। मॅडम आपण बसून बोलूया का? या बरं, उभेच बोलू। आय प्रॉब्लेम नो। मला सांग, या राजूला कशाला नोकर ठेवलंस? कामासाठी। कामासाठी? मग एक तरी दिवस वेळेवर हजर असतो का? येईल ना मॅडम, तुम्ही कशाला टेन्शन? मी आहे ना तुमच्या सेवेला, मोरेश्वर। हो का? मग मोरेश्वरराव, पैशाचं काय झालं? मला पैसे लागतात। तुम्हाला पैसे लागतात? हो। पण मॅडम मला तर तुमच्या अंगाला कुठेही पैसे लागलेले दिसत नाही। फक्त बाजूला 2 कानात कर्णकुंडले दिसतात। मस्करी करतोस माझी? मस्करी तर तुम्ही करताय शीतल मॅडम माझी। मला पैसे मागून जे काय आहे ती साहेबांशी बोला। अरे मला पप्पांनी पैसे दिले असते तर मी तुला कशाला मागितलं असतं? आणि पप्पांनी मला तुम्हाला पैसे देण्याचा अधिकार दिला असता तर मी कशाला नाही म्हटलं असतं? पूर्ण विराम। म्हणजे तू मला पैसे देणार नाही असतं? अरे वा, समजदार आहात तुम्ही। उद्गारवाचक चिन्ह। समजदार? खूप समजदार आहे मी। पैसे देणार आहेस की नाही तेवढं सांग। अहो पण मी कुठून देणार पैसे? प्रश्नार्थक चिन्ह। काय काय रे? मला द्यायला तुझ्याकडे पैसे राहत नाही, मग ऐश करायला कुठून येतात तुझ्याकडे पैसे? ऐश करायला? हे काय भिकाऱ्यासारखे बोलता? बेकार बोलताय मॅडम तुम्ही।
माझी लायकी आहे का ऐश करण्याची? तुझी लायकी नाही अजिबात हे बघ, मला सगळं काही माहिती आहे. काय माहिती की तू किती रंगेला असते. म्हणजे? कधी वेशीच्या अड्ड्यावर, कधी नर्तकीच्या कोटीवर, तर कधी दारूच्या गुत्त्यावर. मग याला काय म्हणतात रे? ऐश नाही तर काय म्हणतात? बोल ना, बोल. नाही ते कसं आपलं गमतीने म्हणजे सहज कसं आपलं सहज आपलं असं चला झोपूया. काय म्हणाला? विरंगुळा, त्याला विरंगुळा म्हणतात. विरंगुळा याला विरंगुळा नाही म्हणत, तर याला ऐश म्हणतात. ऐश मग तेव्हा कुठून येतात रे तुझ्याकडे एवढे पैसे? पगारातून, माझ्या स्वतःच्या पगारातून. एवढा पगार आहे तुझा की सांगू पप्पांना? हो सांगा ना, पगार वाढवायला कमी आहे काय? आणि काय शीतल मॅडम, विरंगुळ्यासाठी कोणी पैशाची पर्वा करतो का? आता तुमचंच बघा ना, कॉलेजच्या बहाण्याने मित्रांसोबत वेळ घालून तुम्ही किती ऐश करताय, म्हणजे विरंगुळा करताय. कधी कधी आवश्यक असतो माणसाच्या जीवनात विरंगुळा. हे काय करतोस? हे बघ, जास्त बोलू नको. नाही द्यायचे पैसे तर नको देऊस, मी मागून घेईन माझ्या पप्पांकडून, समजला? आला मॅडम मॅडम मॅडम, माझी प्यारी मॅडम. हे काय आहे? काय आहे हे? विरंगुळा, खुळखुळा, गुळगुळा. लाईन मारतोस माझ्यावर? आमच्या लाईनला करंटच नाही तर मारून काय फायदा? आणि मला सांगा मॅडम, कुठे हा विद्युत महामंडळ आणि कुठे हा झिरोचा बल? म्हणजे माझी लायकी आहे का एकट्याने तुमच्यावर लाईन मारण्याची? चल चावट तुला. हाय क्या बात है, चल पलट. मोरू, मी तुझं नाव सांगे ना पप्पांना. पप्पांना नाव माहित आहे माझं, मोरेश्वर चारुदत्त चाटे, कंसात मोचा चाटे. मी तुझ्याशी कशाला बोलत, तेच करते. जाऊ दे. अरे आता मी काय चाटलं? एक मिनिट मॅडम, काय? तुम्हाला पैसे पाहिजे होते ना? हो दे ना. नाही आहे. काय? मग कशाला थांबवलास? नाही, ही सिगारेट ही घ्या. काय म्हणजे काय, मी तुला काही सिगारेट पिणारी वाटली? कशाला खोटं बोलताय मॅडम, कशाला खोटं बोलताय? ओ कित्येकदा मी तुमच्या खोलीत जळालेले सिगारेटचे तुकडे बघितले. ते काय कानकोरण्यासाठी आणले होते? मला काय माहित कुठून आले ते? मला माहित आहेत ना कुठून आले, कुठे आले, सगळं काय माहित आहे. कॉलेजमध्ये जाऊन तुम्ही काय करता आणि त्या सदाशिवच्या पोराबरोबर तुमचं काय झिंगाट चालू आहे, सगळं काय माहित आहे. मित्र आहे तो माझा, फक्त समजलं का? मित्र, सखा, दोस्त, तेरी मेरी दोस्ती. प्यार में बदलायला वेळ नाही लागत मॅडम. घ्या घ्या घ्या, घेऊन बघा, घेऊन बघा. घाबरू नका, माणसाने घाबरू नये. माणसाने कसं एकदम कठीण आहे स्पष्ट बोलून. घ्या घ्या घ्या. अरे पण पप्पा येणार नाही, तुम्ही चिंता करू नका. तुम्ही बिनधास्त हातात घ्या आणि घाला तोंडात. हो एकच आहे. अरे हो मोरू, पप्पांना यातलं काय माहिती होऊ नको. अजिबात चिंता करू नका. मी तुम्हाला सिगारेट दिली म्हणून पप्पांना अजिबात सांगणार नाही. थँक्यू. तुम्ही सिगारेट पिता म्हणून नक्की सांगेल. गंमत केली. पण मॅडम तुम्ही काय म्हणा, तुम्ही छान सिगारेट पिता, मस्त सिगारेट पिता. मॅडम मॅडम पिता 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 तुमच्या गाडी आले. जागा मिळाली. अरे एवढी मोठी वाया घालवायची कथा. अरे लवकर भिजवते, पप्पा आले. अरे काय करते तू? तोंडाची वास येते. हो आपल्याकडे उपाय आहे. पावडर आहे, पावडर. माउथ वॉश. आरोग्यम धन शकुंतला धन संपदोपदी. चुकतो मी बोलायला. अरे पण तू असा चीनच्या भिंतीसारखा इथे का उभा? माझ्या कामाच्या पाया मजबूत आहे साहेब. हो का? यस. अरे पण मला तिकडे जायचं आहे ना. इकडे? हो. इथूनच? मग कुठून जाणार? नमस्कार. या 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 या, बसा ना बसा. तुम्हाला म्हटलं मी बसा. बढिया. अरे बापरे, आवडला आम्हाला. साहेब काय रे, पाणी आणू? एक काम कर बेटा, थोडस विष घेऊन ये. ओके साहेब. काय रे, हा
राजू आला का रे कामावरती? येईल ना साहेब, आता लगेच थोड्या वेळानंतर किंवा सायंकाळपर्यंत. नक्की. एक तर एक काम धड नीट करत नाही, वरून उशिरा येतो. त्याला काय फुकटचा पगार द्यायचा का आम्ही? आणि सगळं कोणामुळे माहिती का? तुझ्यामुळे. जसा गावामध्ये तुला दुसरा कोणी मिळालाच नाही, तरी मी तुला सांगितलं होतं की त्या वासुदेवच्या मुलाला कामावर ठेवू नको. पण नाही साहेब, खूप चांगला आहे, साधा आहे, भोळा आहे. हा असा साधा भोळा बिन कामाचा घोडा. जाऊन सांग त्याला की आजपासून कामावर येऊ नको म्हणा. आणि त्याचे जे काय पैसे असतील ना ते त्याला दे आणि मोकळा कर. पण साहेब, मी काय लवकर जा. पण साहेब, मी काय म्हणतो, असं राजूला एकदम कामावरून काढून टाकण्यापेक्षा मी असं करतो, मी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या 2-4 पुस्तकं वाचून घेतो आणि त्या राजूला 4 गोष्टी समजावून सांगतो की बाबा काम कर, काम महत्वाचं, कामात लक्ष रामा. ठीक आहे ना मामा? काका काका साहेब 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 तुला जे वाटते ते कर. नालायक आणि तिकडून ऑफिसला जा. कोण साहेब? काय कोण? नाही, नालायक म्हणाला तो मी का? मग इथे दुसरा आहे का कोणी? थँक्यू साहेब.